नमस्कार, वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत मेथी मटर मलाई, अगदी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईलमध्ये सर्वात इझी रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला मग झटपट सुरू करूया। मेथी मटर मलाई करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये साधारण 1 चम्मच तेल घालून घ्यायचं। जिरं तडतडायला लागलं की आपण जी मेथी बारीक बारीक कट करून धुवून ठेवलेली होती ती त्यामध्ये ॲड करायची आहे। मेथी आपल्याला एक बंच घ्यायची आहे, एक जुडी मेथीची स्वच्छ धुवून घ्यायची, चिरून घ्यायची आणि त्यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच मीठ ॲड करणार आहोत। तर मीठ हे थोडंसं ॲड करायचं, फक्त आपल्या भाजीला लागेल एवढंच। यानंतर गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा आणि भाजी छान अशी कुक करून घ्यायची। मेथीचा जो कडवटपणा असतो तो निघून जाईल आणि आपल्या भाजीमध्ये मेथीचा कडवटपणा हा लागणार नाही। त्यासाठी म्हणून आपण इथे फक्त याला कुक करून घ्यायचे आहे। मीडियम हीटवर 5 ते 6 मिनिटांमध्ये आपली भाजी ही शिजून तयार होते। तर आता ही भाजी आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवून द्यायची आहे। भाजीचं पूर्ण पाणी नाही निघलं तरी चालेल, फक्त ती अशी हाफ डन म्हणजे अर्धवट शिजायला हवी, ज्यामुळे त्याचा कडवटपणा हा निघून जाईल। आता हे साईडला ठेवून परत त्याच पॅनमध्ये मी इथे 2 चम्मच तेल ॲड केलेलं आहे। हे आपण मसाला तयार करून घेऊया यामध्ये। त्यासाठी 1 चम्मच जिरं ॲड करायचं आहे, सोबतच आपल्याला खडे मसाले यामध्ये ॲड करायचे आहेत। तर खडे मसाल्यामध्ये 1 चम्मच शाही जिरं, 2 ते 3 चक्रीफूल, 1 कलमी, 2 मोठ्या विलायच्या, 2 लहान विलायच्या, 4 ते 5 लवंग आणि काही मिरे ॲड केलेले आहे। सोबतच हे सर्व मेजरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथनंही बघू शकता। आपले मसाले कुक झाले की आपण त्यामध्ये एक बारीक बारीक कट केलेला कांदा ॲड करणार आहोत आणि सोबतच आलं आणि लसूण ॲड करायचं आहे। आलं लसूण पण आपल्याला यामध्येच शिजवून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे टेस्ट अकॉर्डिंग काही मिरच्या ॲड करणार आहोत। तर 4 ते 5 मी इथे मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण इथे 20 ते 25 काजू ॲड करायचे आहेत। काजूमुळे आपल्या भाजीला क्रीमी टेक्स्चर येईल आणि टेस्ट पण खूप छान लागेल। आपले काजू, गरम मसाला हे सर्व कुक झाल्यानंतर आपण यामध्ये टमाटर ॲड करणार आहोत। तर इथे मी 2 टमाटर कट करून ॲड केलेले आहेत, कारण हा एकच मसाला आपण भाजीमध्ये पुरेसा आहे। आता झाकण लावून जोवर आपले टमाटर छान असे बारीक गळून जात नाही तोवर याला कुक करून घ्यायचं आहे। आपले टमाटर छान गळून गेलेले आहेत। तर आता आपल्याला गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं। थोडं थंड झाल्यानंतरच आपण याला मिक्सरमध्ये ॲड करून याची प्युरे तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये याला ॲड करायचं सर्व सारण आणि याची पेस्ट करून घ्यायची। ही एकच पेस्ट आपल्या भाजीसाठी पुरेशी आहे, दुसरं काहीही ॲड करायची गरज नाही। झटपट बनवूनही तयार होतं, त्याचबरोबर टेस्टही अमेझिंग लागतं। बघा आता याला बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर सेम तीच पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतल्यानंतर 1 चम्मच जिरं ॲड करायचं आहे। परत जिरं ॲड करायचं, 1 कलमी आणि 1 मोठी विलायची ॲड करायची आणि त्यानंतर आपण जे मिक्सरमधनं पेस्ट तयार करून घेतलेली होती पूर्ण मसाल्यांची, ती पेस्ट ॲड करायची। ही भाजी मी 4 लोकांसाठी केलेली आहे आणि 4 लोकांसाठी एवढं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे। सर्वच मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला हा मसाला छान कुक करून घ्यायचा आहे। जेवढा मसाला चांगला शिजेल तेवढीच भाजीची चव अप्रतिम येईल। आता तेलामध्ये आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं। मीडियम हीटवर 5 ते 7 मिनटं झाकण लावून आपण याला छान शिजवून घेणार आहोत। 5 ते 7 मिनटानंतर आपला ग्रेव्ही मसाला हा अगदी परफेक्ट तयार होईल बनून। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, तेल सुटायला लागलं की समजून जायचं आपला मसाला हा कुक झालेला आहे। सोबतच आपण आधी हा मसाला पूर्ण फ्राय करून घेतला होता, तेलामध्ये कुक करून घेतला होता। त्यानंतर आपण याला ब्लेंड केलं म्हणजे मिक्सरमध्ये फिरवलं, त्यामुळेच याला जास्त शिजवायची गरज नाही। 5 ते 6 मिनटामध्ये आपला मसाला हा बनून तयार होतो। तर आता त्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। 1 चम्मच तिखट ॲड केलेलं आहे मी, अगदी थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि सोबतच 1 चम्मच मी इथे गोडा मसाला ॲड केलेला आहे। तिखट आणि मसाला हे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे ॲड करू शकता। सोबतच आपण इथे मीठ ॲड करणार आहोत, तर जेवढं आपल्या ग्रेव्हीला मीठ लागतं तेवढंच इथे ॲड करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं की आपण मेथीमध्ये देखील मीठ ॲड केलेलं आहे, म्हणून जास्त मीठ नको ॲड व्हायला, अगदी
जेवढं मसाल्यामध्ये ॲड होतं तेवढंच मीठ इथे ॲड करायचं. बघा अशा पद्धतीने आपला मसाला अगदी डन आहे, रेडी आहे. तर आता यामध्ये आपण हिरवे मटार ॲड करूया. इथे अर्धा वाटी मी हिरवे मटार ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर मेथीसुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. आता मेथी आणि मटार हे छान आपल्या मसाल्यामध्ये कोट व्हायला हवे, छान कुक व्हायला हवे. त्यासाठी मस्त एकदा छान असं फिरवून घ्यायचं याला आणि पूर्ण छान फिरवून झाल्यानंतर आपण झाकण लावून परत याला 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं. म्हणजे मटार आपले पूर्णपणे शिजतील आणि जर मेथी पण पूर्णपणे मसाल्यामध्ये आपली कोट होईल. अशा पद्धतीने छान तेल सुटायला लागलं की समजून जायचं अगदी परफेक्ट आपली मेथी मटर मलाई रेडी आहे. फायनल टचअपसाठी इथे मी काही कसुरी मेथी ॲड केलेली आहे. सोबतच 1 चम्मच इथे गरम मसाला ॲड करायचा आहे. तर गरम मसाला तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी इथे किचन किंगचा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि सोबतच थोडी कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम यामध्ये ॲड करायची आहे. तर तयार आहे मेथी मटर मलाई. तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.